राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता, तर हवामान विभागाने वर्तवला अंदाज। राज्यात अवकाळी पाऊस होत असला तरी कमाल तापमानाचा कहर मात्र कायम। विदर्भातील चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना आज मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा। रात्रीपासून नागपूरसह परिसरात ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस। आज सिंधुदुर्गसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला येलो अलर्ट। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा हा परिणाम। रत्नागिरी शहराला अवकाळी पावसानं झोडपलं। पहाटे जवळपास 1.5 तास अवकाळीच्या या पावसाच्या सरी, तर विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बातमी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच अवकाळी पावसाची हजेरी। वैभववाडी, कुडाळ, कुसगाव, नारूर यासह निर्लोक, माणगाव पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस। आंबा बागायतदारांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता। नाशिक शहराला अवकाळीनं झोडपलं। शिंदे, पळसे, माडसावंगी, शिलापूरमध्ये गारपीट, तर अवकाळी पावसामुळे शहरातील काही परिसरात वीज पुरवठा सुद्धा खंडित। आज मुंबईला तुरळक पावसाचा इशारा। मुंबईमध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण। या ढगाळ वातावरणामुळे नागरिक उकाड्यानं हैराण। बुलडाण्यामध्ये सकाळपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू, तर बुलडाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी। शेतकऱ्यांच्या पिकांचे यामुळे प्रचंड नुकसान। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान। काढणीला आलेलं रब्बी पीक जमीनदोस्त। गहू, हरभरा, मका, कांदा तसंच फळबागांचंही प्रचंड नुकसान।